तो एक साधा मुलगा होता, मोठी स्वप्न घेऊन जगणारा. त्याच्या डोळ्यात एकच आग होती, मोठं व्हायचं, काहीतरी बनायचं. घरची परिस्थिती साधी होती. आई वडील खूप कष्ट करत होते आणि तो ठरवून बसला होता, एक दिवस सगळं बदलणार. मग सुरुवात झाली त्याच्या प्रवासाची. दिवस रात्र काम, झोप कमीत, मित्र दूर गेलेत आणि आयुष्य फक्त काम बनलं. हळूहळू पैसा यायला लागला, लोक त्याला ओळखायला लागले. यश त्याच्या पायाशी येऊन उभं राहिलं. मोठं घर, महागडी गाडी आणि एक परफेक्ट लाईफ. पण त्या परफेक्ट आयुष्यात काहीतरी मिसिंग होतं. एकटेपणा. एक दिवस तो खूप दिवसांनी घरी गेला. किती आठवणी आहे तिथं, किती गोष्टी बदलल्या आहेत. आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती आणि हळूच म्हणाली, बाळा, तू बदललास. ते शब्द साधे होते, पण मनाला भिडले त्या रात्री. तो एकटाच बसला होता मोठ्या घरात, पण मन मात्र रिकामं होतं. मी नेमकं काय जिंकलं? पैसा आहे, यश आहे, पण आनंद कुठे आहे? आणि तेव्हाच त्याला जाणवलं, तो जग जिंकत होतात पण स्वतःला हरवत होता. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. तो फक्त कमावणार नाही, तो जगणारही आहे. तो वेळ देणार आईला, स्वतःला आणि त्या छोट्या छोट्या आनंदांना. कारण शेवटी जिंकणं महत्वाचं नाही, स्वतःला जपणं महत्वाचं आहे. जिंकताना स्वतःला हरवू नका, कारण शेवटी स्वतःच उरतो.